विठाला 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 तुकोबरायांच्या अभंगाने आणि तुकोबरायांच्या भेटीने जर रामेश्वर शास्त्रींचा 10 कमी होतोय याची जाणीव कोणाला झाली? चिंतामणी देवांना. त्यांना असं वाटलं की आपण सुद्धा यांना भेटायला गेलं पाहिजे. भेटायला जायचं तर मी कोण? हा मी जेव्हा येतो ना तो मी घोटाळा करतो. मग मी कोण येते म्हटल्यानंतर मग ते जायचंच रद्द झालं. मग त्याने एक खलिता दिला, म्हणजे ज्याला आपल्या भाषेत पत्र म्हणूया, ते पत्र दिलं. तुकोबराय आपले साधे भोळे होते, म्हटले चला चिंतामणी देवांचं पत्र आले, हातातलं काम सोडलं. आता तुकोबरायांच्या हातातलं काम एकच होतं, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. म्हटले आपलं काम तसंही चालू राहणार आहे चालता बोलता. मग ते आपले विना चिपळ्या उचलल्या आणि निघाले चिंचोडच्या दिशेने. दुसऱ्या दिवशी गेले आणि गेल्यानंतर अर्थात हे पूजेमध्ये होते. त्यांच्या सेवकाने सांगितलं, कोण तुम्ही? तुकोबा म्हणतात. बसा जरा बसा. डायरेक्ट जाऊ दिलं नाही. त्यांच्या सेवकाने सांगितलं, हे तुकोबा नावाचे कोण सदग्रस्त तुम्हाला भेटायला आले? अहो म्हटले मीच भेटायला बोलवलं त्यांना, येऊ द्या. केव्हा आलात? तुकोबराय म्हणाले, तुम्ही बगीचात फिरत होता तेव्हा आलो. ते म्हणले बगीचात? मी तर आता पूजा करत होतो. ते म्हणले करत होता ना पूजा, पण पूजा करत असताना तुमच्या डोक्यात काय चाललं होतं? ते मनात विचार करते, मी तिथं पूजा करत होतो आणि या बाबाला कसं कळलं की मी बगीचात फिरत होतो? पूजा चालली होती, परंतु डोक्यात विचार होता, बागेतल्या माळ्याने पाणी घातलं नाही त्याच्या नावाने बोटं मोडत होते. हे कोणाला समजलं? तुकोबरायांना. तुकोबराय कुठं बसले होते? वस्त्रीवर. यांच्या आतमधल्या महालात पूजा चालली होती. तर यांच्या मनात काय चालले बाहेर बसलेल्या तुकोबरायांना कळत होतं. एवढे विद्वत्ता आमच्या तुकोबरायांचे होते. विठाला विठाला तुकोबराय, बरं झालं तुम्ही निहारीच्या वक्ताला आलात. तुम्हाला जीव घालायची आमची इच्छा आहे. मग पानं मांडली, समोर ब्राह्मणांची पंगत, इकडून तुकोबराय समोर बसलेले. म्हटले आम्ही असं ऐकलंय की तुमचा देव तुमच्या सोबत जेवतो म्हणे. महाराज म्हणले असं लोक म्हणतात. नाही म्हटले मग आमच्या सोबत जेवला पाहिजे पांडुरंग. महाराज म्हणाले पलीकडे एक पान टाका, ठेवा एक पान. कोणाला? पांडुरंगाला. ठेवलं. तुकोबरायांच्या पलीकडून पान ठेवलं. पण महाराज म्हणले आम्ही पण असं ऐकले की तुमचे गणपती बाप्पा तुमच्यासोबत जेवताय म्हणून. ते म्हणले ते जरा अवघडच आहे. नाही अवघड काय नाही म्हणले, अजून पलीकडे एक पान टाका, म्हणजे ते गणपती बाप्पाला, हे पांडुरंगाला. ठेवा 2 पानं. आणि मग महाराज म्हणाले पहिलं चरण, चिंतामणी देवा गणपती सियाना, 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 चिंतामणी देवा गणपती सियाना. करावे भोजना तुझे पात्री, करावे भोजना तुझे पात्री, देव म्हणते तुकया एवढी कैसी थोरी, देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी. करावे भोजना द्विज पात्री, करावे भोजना द्विज पात्री, देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी, देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी. विठाला 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 विठाला. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर दुसरा दिवस जो असतो त्याला ऋषी पंचमी असं संबोधलं जातं. ही ऋषी पंचमी का करायची आणि ती त्याच वेळेला का करायची?
सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, गणपती बाप्पाचं आगमन होतंय आणि लगेच दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीचं आगमन होतंय. ते कशासाठी? गणपतीच्या एका अधिष्ठानाचं या ऋषींच्या माध्यमातून रचना झालेली आहे. अष्टविनायकापैकी मढचा जो गणपती आहे हे ऋषीमुनींनी त्या दैवताची खऱ्या अर्थाने प्रतिष्ठापना केलेली आहे. विठाला या सप्तऋषीमध्ये त्याच्यामध्ये कश्यप ऋषी आहे, जमदाग्नी ऋषी आहेत, आत्री ऋषी आहेत, गौतम ऋषी आहेत, भारद्वाज ऋषी आहेत, वशिष्ठ ऋषी आहेत आणि गौतम ऋषी, अशा सप्त ऋषींचं खऱ्या अर्थाने हे पूजन केलं जातं आणि त्यालाच ऋषीपंचमी असं आपण संबोधतो. आणि म्हणून अर्थात या सप्तही ऋषींनी ज्या वेळेला मृत्यूलोकामध्ये खंडेरायाच्या चरित्राचा जर तुम्ही भाग पाहिला, मी खंडेरायाच्या पण कथा करतो, गणपती बाप्पाच्या करतो, शिवपुराण करतो, अनेक साऱ्या कथा करतो, त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे की मणी आणि मल्ल हे दोघे भाऊ हे दैत्य मृत्यूलोकामध्ये लोकांना खूप त्रास देत होते. मग तो त्रास या मणिचूल पर्वतावर हे सप्तऋषी यज्ञ याग करत होते आणि या मणी आणि मल्लासुराच्या सैन्याने ते यज्ञाचा विध्वंस केला. आणि मग ह्या सप्तऋषींनी कैलासाला जाऊन देवादिदेव महादेवांकडे साकडं घातलं की या मणी आणि मल्लासुराच्या जाचातून मृत्यूलोकाची सुटका करा आणि पुन्हा मृत्यूलोकामध्ये यज्ञ याग पूजापाठ सुरू झाले पाहिजे. या सप्तऋषींचे आपल्यावरचे उपकार सांगतो मी तुम्हाला. ह्या सप्तही ऋषींनी महादेवांना साकडं घातल्यानंतर त्यावेळेला महादेवांनी सांगितलं, जसं गणपती बाप्पांनी सांगितलं समय आल्यानंतर, तसं देवांनी सांगितलं समय आल्यानंतर हेही संकट आम्ही त्या ठिकाणी दूर करू. आणि म्हणून देवादिदेव महादेवाने एक अवतार घेतला आणि त्या अवताराला मल्हारी मार्तंड असं संबोधलं जातं. तो अवतार घ्यायला लावणारे सुद्धा हे सप्तऋषी आहेत. विठाला विठाला आणि म्हणून महिलांनीच ऋषीपंचमी करावी किंवा पूजन करावं असं नाही, पुरुषांनी सुद्धा हा ऋषीपंचमीचं गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पूजन करावं. पुन्हा आणखीन असा एक प्रश्न येतो की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात, महाराज आता तुम्ही म्हणाले 21 मोदक, ते समजलं आम्हाला, पण ते दुर्वा सुद्धा गणपती बाप्पाला का वाहतात बुवा? एक आम्ही पाहतो दुसऱ्यांनी वाहिल्यात म्हणून आम्ही पण वाहतो, पण का व्हायच्या? त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय, परंपरा काय, याची काही कल्पना नाही आहे. पण प्रत्येक गोष्टीमध्ये पूजेचा जो विधी असतो, अनेक देवदेवतांच्या वेगवेगळ्या पूजा सांगितलेल्या आहेत. तर गणपती बाप्पाची एक विशेष पूजा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला विशेषत्वाने 3 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. एक पहिली गोष्ट त्यांच्यासाठी असणारा मोदक. मोदक फक्त बाप्पालाच चालतो, इतर देवांना आम्ही मोदक ठेवतो का? नाही ठेवत. गणपती बाप्पालाच मोदक करतो आपण. नवे 12 महिने तुम्ही कधी मोदक घरात केले नाही केले तरी चालतंय, पण गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर कोणाच्या घरात मोदक झाले नाही असं घरच सापडायचं नाही. आता ते मोदक कसे समर्पित करायचे आणि किती करायचे ते पूर्वार्धात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता प्रश्न येतो दुर्वांचा. आणि अजून एक, गणपती बाप्पाला विशेषत्वाने एक फूल अर्पण केलं जातं. ते फूल आहे जास्वंदीचं आणि ते भडक लाल कलरचं लागतं, बरोबर आहे की नाही? आता पिवळ्या कलरची पण जास्वंदी आली मार्केटमध्ये, पण गणपती बाप्पाला प्रिय कलर तो आहे. कारण सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची भडक भडक लागतं सगळं गणपती बाप्पाला. म्हणून ती जास्वंदीचं ते लाल भडक कलरचं जे फूल आहे ना, ती गणपती बाप्पाला व्हायचं. आणि 21 दुर्वांची जुडी, नुसती एखादी दुर्वा नाही. विठाला स्वर्गामध्ये तिलोत्तमा नावाची एक दासी होती, अप्सरा. तिचं नृत्य सुरू होतं आणि तिचं नृत्य पाहून यमधर्म घायाळ झाला आणि तिच्या जवळून जाण्याचा त्याने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून या विकृतीमधून एक विकृती जन्माला आली आणि त्या विकृतीचं नाव आहे अनलासूर. तो अग्नितत्वातून प्रकट झाला आणि म्हणून तो जन्माला आल्याबरोबर नुसते आगीचे लोळ फेकायचा आणि जो समोर येईल तो देव असो, दानव असो, मानव असो, कोणी असो, तो त्याला गिळकृत करायचा. आणि तो अग्नितत्वाचाच होता म्हटल्यानंतर त्याने गिळल्यानंतर त्यात आतमध्ये राखरांगोळीच व्हायची. देव सुद्धा त्याच्यापुढे जायला घाबरायला लागले, कोणीच त्याच्यासमोर जाईना.
बरं त्याचं भक्ष्य त्याला नाही मिळालं तर तो सोडत नसायचा, कोणालाच्या मागं लागून त्याला गिळकृत करून टाकायचा. आणि असं करता करता तो स्वर्गामध्ये गेला. स्वर्गामध्ये गेल्यानंतर इंद्र आपल्या आसनावर बसलेला होता आणि इंद्राने पाहिलं कोण आलाय, अनलासूर. तो समोर येऊन त्याला गिळतोय, म्हणजे मला सोडणार आहे का? मग इंद्राने आसन सोडलं असेल का पकडून ठेवलं असेल. पहा, खुर्चीपेक्षा कधी कधी जीव पण महत्त्वाचा असतो. जीव सुरक्षित असली तर खुर्ची प्यारी, पण खुर्चीमुळे जीवाला जर धोका असेल तर खुर्ची सोडतात माणसं, सोडतात की नाही? तसं इंद्राने केलं. खुर्ची सोडली, जीव घेऊन पळाला, आणि पळाला म्हणून वाचला. आणि तिथून जे पळाला, आता कोणाकडे जायला पाहिजे? हा माझ्यावर विघ्न आलेला आहे, ते विघ्न दूर करण्यासाठी मला विघ्नहर्त्याकडे गेलं पाहिजे. विठाला विठाला इंद्र त्या ठिकाणी निघाला. आणि निघाल्यानंतर सर्व देवांना घेऊन विघ्नहर्त्या गणपती बाप्पाकडे गेलेला आहे. आणि विघ्नहर्त्या गणपती बाप्पाकडे गेल्यानंतर, अर्थात जेव्हा आपल्याला एखाद्याकडून काही मिळवायचं असेल, काही काम करून घ्यायचं असेल, तर त्याची स्तुती करावी लागते. त्याला गोड गोड बोलावं लागतं त्याच्याशी. त्याची चहा प्यायची इच्छा नसली तरी त्याला आपण हॉटेलमध्ये बळच चहा पाजतो. त्याला नसली मिसळ खायची, तो भले जेवण आला असला तरी म्हणतो नाही घ्या, चले तुम्ही एक पाव नाही अजून 2 पाव घ्या. मिसळ नसेल आवडत तर लाडू घ्या, भजी घ्या, जिलेबी घ्या, काहीतरी त्याला बळच आपण खाऊ घालत असतो. तसं देवांना काहीतरी बाप्पाकडून साधायचं आहे. गणपती बाप्पाची नको तेवढी स्तुती करायला लागले. गणपती बाप्पा म्हणले मी तर काही यांना बोलवलं नाही. आणि बरं आले तर आले, याय ना का जाईना, आलेत पाहुणे, बस बाबा चहा पाणी घ्यान जावा. पण यांनी आपली स्तुती सुरू केली. गणपती बाप्पाने जाणलं यांना आपल्याकडून काहीतरी मिळवायचं आहे. बरं बाप्पाने सांगितलं, म्हणले उगा काय आडायडं घेऊ नका आणि ताकाला जाऊन गाडगंही काही लपवू नका, काय पाहिजे ते सरळ स्पष्टपणे सांगा. म्हटले बाप्पा तुम्ही सर्व सूत आहात, कारण तुम्ही बुद्धिदाता आहात बुवा, तुम्हाला बुद्धीचं वैभव प्राप्त आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकल शेते, एका केशवराजे सकल शेते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकल शेते, एका केशवराजे सकल शेते. सर्व देवांनी जसं गणपती बाप्पाचं भजन केलं तसं आपण एकदा सगळेजण पांडुरंगाचं भजन करूया. विठोबा रखुमाई, 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 विठोबा बाप्पांच्या स्तुती सुमनाने बाप्पा खऱ्या अर्थाने देवदेवतांवर प्रसन्न झाले. आणि काय तुमचं कारण आहे, काय वेगळं आलंय तुमच्याकडं म्हणून तुम्ही माझ्याकडे आलाय? देवेंद्राने सांगितलं बाप्पा खरोखरच आमच्यावर विघ्न आलेलं आहे, आमच्यावर नाही साऱ्या सृष्टीवरच विघ्न आलेलं आहे. आणि तुम्ही विघ्नहर्ता असल्या कारणानं ते विघ्नाचं हरण करण्यासाठी त्याची विनंती करायला, प्रार्थना करायला तुमच्याकडे आलेलो आहे. आणि म्हणून
गणपती बाप्पाला सगळ्या देवदेवतांनी विनंती केली, नमस्कार घातला, रामराम घातला आणि मग सांगितलं सगळं कथन. गणपती बाप्पाने सांगितलं चिंता करण्याची गरज नाही. मला लंबोदर असं पण म्हटलं जातं. हे माझं जे उदर आहे असं उदर कुठल्याही देवतेला नाही. ते कशासाठी आहे? नुसते मोदक लाडू खाण्यासाठी नाही. तुमची आलेली विघ्न ती साठवण्यासाठी हे माझं लंबोदर आहे. म्हणून त्या बाप्पाला लंबोदर असं म्हटलं जातं. तो इतरांना गिळत असेल पण त्याला गिळण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. तुम्ही चिंता करू नका. त्यावेळेला सर्व देव निश्चिंत झाले. गणपती बाप्पाने जबाबदारी घेतली. म्हटल्यावर विघ्न हरण होणार आहे. न सर्व देव स्वस्थ झाले आणि गणपती बाप्पाला त्या ठिकाणी सांगितलं तो कुठं राहतो, कुठं त्या ठिकाणी प्रगट होतो, कुठं लोकांना त्या ठिकाणी गिळकृत करण्यासाठी येतो, सगळा डाटा सांगितला, माहिती घेतली बाप्पाने. आणि गणपती बाप्पा निघाले बालरूप घेऊन. बालरूप घेतल्यानंतर देवेंद्रने विचार केला, तो केवढा दैत्य, आगडबंब शरीर, आवाढव्य शरीर. गणपती बाप्पाने आपलं लहान बालकाचं रूप घेतलं. इंद्राने सांगितलं, बाप्पा विनंती आहे हो, तुमचं विश्वरूप दाखवा. एवढ्या छोट्या रूपात जाऊ नका, तर तुम्हाला गिळायला मागं पुढं पाहायचं नाही. गणपती बाप्पाने सांगितलं, तुम्ही तुमच्या आसनाची चिंता करा, शत्रूची चिंता करायला मी समर्थ आहे. कारण चिंतेचं सुद्धा हरण करणारा मी आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. त्याला जेव्हा कळालं, कोणाला, अनलासुराला, तो आगीचे लोळ फेकत फेकतच चाललेला होता. बाकीचे घाबरून पळाले सगळे देव, कोणी थांबलं नाही. हे आपले बालरूप गणपती बाप्पा समोर थांबले. आता हे घाबरले. गणपती बाप्पा काही घाबरले नाही. तो जवळजवळ येत होता आणि जवळ आल्याबरोबर गणपती बाप्पाने आपलं रूप पालटलं आणि विश्वरूप धारण केलं. आता बाप्पाने विश्वरूप धारण केल्यानंतर अनलासूर छोटा वाटायला लागला. आता बाप्पा मोठे वाटायला लागले. तो बाप्पांना गिळणार अशा सिच्युएशनमध्ये बाप्पाने विश्वरूप धारण केलं आणि बाप्पाने असा उचलून असाच मुखात घातला. जसा मुखात घातला तसा संपला. संपल्याबरोबर देवांनी टाळ्या वाजवल्या. कारण मृत्यू लोकातलं स्वर्गातलं संकट होतं, त्यांनी टाळ्या वाजवल्या. तुम्ही नाही वाजवल्या अजून. कारण तो अजून असता तर आपल्यापैकी किती खपावली असती, ते खपावली असती का नाही. मग ते फक्त देवांवरचं संकट होतं असं नाही, ते मृत्यू लोकातलं सुद्धा संकट होतं. मग स्वर्गातलं आणि मृत्यू लोकातलं एकाच वेळेला संकट संपवणारे गणपती बाप्पा आहे. म्हणजेच कोण आहेत? विघ्नहर्ता आहे. आणि हे विघ्न त्यांनी हरवलं तर त्यांचं उदर मोठं असल्या कारणामुळे त्यांना ते हरवता आलं. विठाला विठाला पण प्रकार असा झाला की तो मुळातच अग्निरूप होता. अग्निरूप असल्या कारणानं गणपती बाप्पांनी त्याला प्राशन केलं, गिळून टाकला. आणि गिळून टाकल्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगाचा दाह होऊ लागला, जळजळ होऊ लागली. आणि जळजळ होऊ लागल्यानंतर देवांना प्रश्न पडला, काय करायचं आता, याच्यातून मार्ग काढला पाहिजे. मग त्यावेळेला इंद्राने चंद्राला त्यांच्या मस्तकी ठेवलं. त्यानंतर अनेक ऋषीमुनींनी आपल्या काही जडीबुटी असून त्याचे उपचार सुरू केले. वरुण राजा आला. वरुण राजाने जल त्या ठिकाणी जलाची धार धरली, तरी काही दाह कमी होत नव्हता. भगवान श्री विष्णू आले आणि विष्णूंनी आपलं कमळ दिलं, मस्तकावर धरलं, तरी सुद्धा दाह कमी होत नव्हता. प्रत्येक देवदेवतांनी जे जे काही करता येईल तेवढं गणपती बाप्पासाठी केलं, पण दाह काही कमी होत नव्हता. मग कश्यप ऋषींनी सांगितलं, दाह कमी करण्याचं सामर्थ्य मृत्यू लोकामध्ये एक जडीबुटी आहे आणि ती जडीबुटी म्हणजे दुर्वा. मग सगळ्या ऋषींना सांगितलं, दुर्वा घेऊन या. मग ऋषीमुनी गेले, दुर्वा घेऊन आले आणि सगळ्यांनी गणपती बाप्पाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि प्रत्येक ऋषींनी 21 दुर्वांची जोडी बांधायची, गणपती बाप्पाच्या मस्तकावर ठेवायची. 21 दुर्वांची जोडी बांधायची, गणपती बाप्पाच्या मस्तकावर ठेवायची. सुरू होतं. दाह थोडाफार कमी झाला, पण पूर्ण काही कमी झाला नाही. कश्यप ऋषी हे सगळे प्रक्रिया पाहत होते. कश्यप ऋषीने स्वतः पुन्हा 21 दुर्वांची जोडी आणली आणि गणपती बाप्पाच्या समोर गेले आणि गणपती बाप्पाला सांगितलं, काय करा, आता वर्षाने तुमचं 50% दाह कमी झालाय, पण आता शरीरातला अंतकरणातला जो दाह आहे तो कमी होण्यासाठी तुम्हाला दुर्वा भक्षण कराव्या लागतील. मग कश्यप ऋषींनी दिलेल्या त्या 21 दुर्वा गणपती बाप्पांनी ज्या वेळेला प्राशन करायला सुरुवात केली, तसतसा हळूहळू दाह कमी होऊ लागला
आणि या 10तून गणपती बाप्पाची मुक्ती झाली. आणि म्हणून गणपती बाप्पानी या जडीबुटीला, या वनस्पतीला म्हणजे दुर्वेला, आपल्या भाषेत हरळीला एक वरदान दिलं की आजपासून मृत्यू लोकामध्ये ज्या माझ्या भक्ताला माझी पूजा करायची असेल, माझा कृपा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल, त्या भक्तानी जर मला दुर्वा अर्पण केल्या तरच त्या भक्तावर माझी कृपा राहील, हे वरदान त्या वनस्पतीला दिलं. आणि तेव्हापासून गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये अग्रक्रमाने पूजेमध्ये जर कोणता घटक असेल तर तो घटक म्हणजे दुर्वा. विठाला 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 विठाला. तुकोबरायांनी चिंतामणी देवांना गणपतीला आणायला सांगितलं होतं. ते म्हणले ऐकणं ठीक आहे आणि प्रत्यक्षात ते ठीक नाही होऊ शकत, ते आमच्याच्याने काही शक्य नाही. आमच्यामध्ये तेवढा अभिमान निर्माण झालाय म्हणून आम्ही तसं बोललो होतो. अभंगाचं दुसरं देव म्हणते तुकाया एवढी कैची थोरी. 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 अभिमान वितरी नागबलो नागबलो. अभिमान भितरी नागवलो नागवलो. अभिमान वितरी नागबलो. अभिमान वितरी नागबलो नागबलो. देव म्हणते तुकाया एवढी कैची थोरी. देव म्हणते तुकाया एवढी कैची थोरी. अभिमान भितर नागविलो नागवलो नागवलो. देव म्हणते तुकाया एवढी कैची थोरी. देव म्हणते तुकाया एवढी कैची थोरी. तात्कालीन परिस्थितीमध्ये गणपती उपासक म्हणून चिंतामणी देवांची ख्याती होती आणि पांडुरंगाचे उपासक म्हणून तुकोबरायांची ख्याती होती. आता इथं दोघांच्या भक्तीचा कस लागणार होता, कारण दोघांनी आपल्या आराध्य दैवताला बोलवायचे. तुकोबराय तयार आहेत, पण चिंतामणी देव काय तयार होईना. महाराज म्हणाले, तुम्ही जर वेळ घालवला, जे अन्न तयार केलंय ते अन्न शिळं होत चाललेलं आहे आणि म्हणून तुम्ही उगाच वेळ वाया घालू नका. तिसरं चरण. वाढ वेळ झाला शिळे झाले आन. 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 कंठस्थ ब्राह्मण कंठस्थ ब्राह्मण बैसले ते. देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी. देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी. तटस्थ ब्राह्मण बैसले. तटस्थ ब्राह्मण बैसले. देव म्हणते तुकाया एवढी कैची थोरी. देव म्हणते तुकाया एवढी कैची थोरी. चिंतामणी देवांनी सपशेल माघार घेतली. भाऊ
आमची काही थोरी तेवढी नाही आहे जेवढी तुमची आहे. प्रथम मान्यता द्यावं लागते समोरच्याला. तुकोबारायांचं वर्चस्व, तुकोबारायांची भक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सरळ सरळ चिंतामणी देवांनी मान्य केलं. मान्य केल्यानंतर ते म्हणाले आमच्याच्याने काही गणपती बाप्पाला आम्ही बोलवू शकत नाही. आता तुम्ही म्हणताय वाडवेळ झाला, शिळे झाले अन्न, तर ते फार वेळ थांबवणं पण बरं नाही. जेवढ्यांना पंक्तीला बोलवले त्यांना जीव घातलं पाहिजे. काय करायचं म्हटले मग आता काय करतो, माझं जे आराध्य आहे त्यांना नैवेद्य ठेवतो. मग ते नैवेद्य ठेवायला निघाले. तुकोबाराय म्हणले हे काय करता तुम्ही, नैवेद्य काय ठेवू नका. आपले नैवेद्य ठेवू नका असं कसं होईल, मी माझा नियम आहे बाप्पाला नैवेद्य समर्पित केल्याशिवाय मी भोजन घेत नाही. ते सगळं ठीक आहे म्हटले हो, पण तुम्ही ज्यांना नैवेद्य घेऊन चालला ते आहेत का इथे, म्हणजे कोण, गणपती बाप्पा इथे आहेत का. ते म्हणले हे काय मूर्ती, म्हटले मूर्ती दिसते हो पण बाप्पा नाही आहेत. म्हटले तुम्हाला कसं काय कळलं, म्हणजे मला कळलं म्हणूनच बोलतो मी. मग कुठे बाप्पा, म्हटले समुद्रामध्ये त्यांचा एक भक्त जहाजामध्ये, ते जहाज वादळात सापडले, ते हेलकावे खाते आणि ते जहाज हेलकावं खायला लागल्यानंतर त्या भक्ताला जाणीव झाली जहाज बुडणार आहे आणि जहाज बुडाले म्हटल्यानंतर मी काही जगणार नाही आहे. म्हणून त्या गणरायाच्या भक्तांनी गणपतीचा धावा सुरू केला आणि धावा सुरू केला म्हणून गणपती बाप्पा तोरेने कुठे गेलेत, आता कुठे गेलेत, समुद्रात गेलेत. काय बोलता तुकोबा, इथं बाप्पा आहेत आणि तुम्ही सांगतात समुद्रात गेले. तुकोबाराय म्हणले तुम्हाला परिचिती आल्याशिवाय तुम्ही मानणारी लोक नाही हो. म्हणजे तुम्ही थोडीशी कळ काढा. कळ काढा म्हणजे काय करा, कळ काढणे हे शब्दाचा अर्थ वेगवेगळे बरं का, पण इथे ती कळ नाही काढायची आपल्याला. इथे कळ काढा म्हणजे घटकाभर थांबा, थोडा वेळ थांबा. थोडा वेळ थांबल्यानंतर काही वेळाने तुकोबारायांनी सांगितलं देवा, त्यांचं आडनाव देव होतं, म्हटलं देवा जा आता, म्हणले बाप्पाला नैवेद्य तुम्ही समर्पित करा. ते म्हणले तुम्हाला कसं काय कळलं आले म्हणून. कळलं की म्हणले आलेत, आत्ताच आले. आणि मग म्हणले जावा ठेवा नैवेद्य, तुम्हाला नाही बोलवायचं पलीकडचं ताट बाप्पासाठी ठेवलेलं आहे, पण नाही बोलवायचं तर तिथं नैवेद्य ठेवा. परत थोडा अहंकार जागृत झाला, अपमान झाला ना. नैवेद्य ठेवायला जात असताना थांबायला सांगितले, थांबवून अर्ध्या तासाने सांगितलं आता जा नैवेद्य ठेवायला. थोडासा राग आला. ते महाराजांच्या लक्षात आलं. महाराजांच्या लक्षात आल्यानंतर महाराज म्हणाले, महाराजांनी मनात विचार केला यांना पुन्हा परिचिती दाखवली पाहिजे, त्याशिवाय यांच्या मनात जो काही अहंकार पुन्हा जो निर्माण झाला आहे तो घालवल्याशिवाय हे साधारण स्थितीमध्ये येणार नाहीत. बघ म्हटले तुम्हाला विश्वास बसत नाही. म्हणजे कसा विश्वास बसायचा, बाप्पा आहे तेच आहेत, नैवेद्य तोच आहे, बदल काहीच नाही. मग गणपती बाप्पा समुद्रात जाऊन आले हे ओळखायचं कसं. तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं, म्हटलं तुम्ही जा आणि गणपती बाप्पाच्या अंगावर जो पितांबर आहे ना नेसलेला, त्याला जर हात लावून बघा. हे गेले हात लावून बघितलं, पितांबर ओला लागला. ते त्याच्यात काय एवढं, म्हणजे ते सकाळच्या माझ्या पूजेमुळे पितांबर ओला झाला असेल. म्हटले झाला असेल ना, मी कुठं नाही म्हणतोय, पण तुम्ही समुद्रातल्या पाण्याने पूजा केली की घरातल्या पाण्याने पूजा केली. ते म्हणले सरळ आहे, घरातल्या पाण्याने पूजा केली. मग म्हणले एक काम करा, तुमच्या पाण्याने जर पितांबर ओला झाला असेल तर ते पाणी गोड निघेल, आणि समुद्रातल्या पाण्याने जर गणपती बाप्पा त्यांच्या भक्ताला वाचवायला गेले असतील आणि ते जर पाणी पितांबरातून पिळलं तर ते पाणी खारट निघेल. बरोबर आहे ना. मग आता मान्य करावं लागलं. तुमच्या सकाळच्या पूजेच्या पाणी कलश ते म्हणाले पितांबरावर सांडलाय म्हणून पितांबर ओला आहे. महाराज म्हणले ठीक आहे, पण मग आता तुमचं गोड्या पाण्याने पूजा झाली की नाही, घरातलं पाणी गोडं पाणी म्हटलं जातं त्याला. मग बाप्पा कोणाला वाचवायला गेले होते, त्यांच्या भक्ताला. आणि कुठं गेले होते, समुद्रात गेले होते. मग समुद्रात गेलेत तर समुद्राचं पाणी गोड असतं का, खारट असतं. म्हटलं एक काम करा, आता तुमच्या हातात ते काय आहे ना कलश आणि नैवेद्य, तो थोडा वेळ बाजूला ठेवा आणि पितांबर हातावर पिळला. म्हटले ते जल जर आता प्राशन करा, म्हणजे प्या, आणि पिल्यानंतर सांगा ते जल गोड वाटते की खारट वाटते. पिले पाणी, आवाज आला ना पाणी पिल्याचा, पिले पाणी पिले. आता जाणीव झाली पाणी कसं लागलं असेल, खारट लागलं. मान्य करावं लागलं की गणपती बाप्पा भक्ताला वाचवायला कुठे गेलेत, समुद्रात गेलेत, म्हणून पितांबराचं पाणी खारट लागलं. थोडासा मनात किंतु परंतु निर्माण झाला.
तुकोबरायांची नजर चुकून परत एकदा पिळून बघितलं. आता पण खाराटच लागत आहे, म्हणजे नक्की गेले असतील. मान्य करावं लागलं तुकोबरायांचा मोठेपणा. आणि मग तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक झाले. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत घातलं. तुकोबरायांचा मोठेपणा निर्विवादपणे स्वीकारावा लागला, पर्यायच नव्हता दुसरा. मग तुकोबरायांना सांगितलं, आता तुम्ही तुमच्या पांडुरंगाला जेवायला बोलवा आणि बाप्पाला सुद्धा तुम्हीच बोलवू शकता. बाप्पा कुठे गेलेत, कुठं आलेत हे जर तुम्हाला कळतंय तर माझी भक्ती तुमच्या भक्तीपुढं शून्य आहे, कमीपणाची आहे. तुमची भक्ती श्रेष्ठ आहे हे मी मान्य केलंय. आणि मग काय करा, तुम्ही पांडुरंगालाही बोलवा आणि गणपती बाप्पालाही बोलवा. पुढचं चरण. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, 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 तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते. आणि न त्वरिता मोरयासी, आणि न त्वरिता मोरयासी, देव म्हणे तुकाया एवढी कैची थोरी, देव म्हणे तुकाया एवढी कैची थोरी. आणि न त्वरिता मोरयासी, आणि न त्वरिता मोरयासी, देव म्हणती तुकाया एवढी कैची थोरी, देव म्हणती तुकाया एवढी कैची थोरी. अभिमान भितरी नागवलो, अभिमान भितरी नागवलो, देव म्हणे तुकाया एवढी कैची थोरी, देव म्हणे तुकाया एवढी कैची थोरी. अभिमानी भितरी नागवलो, अभिमान भितरी नागवलो, देव म्हणे तुकाया एवढी कैची थोरी, देव म्हणते तुकाया एवढी कैची थोरी. गणपती बाप्पाला गजानन असं का म्हटलं जातं? तसं पाहिलं तर व्यावहारिक जीवनामध्ये जेव्हा आपण एकमेकाशी बोलतो, एखाद्याला शर्तीबद्दल काही बोलायचं असेल तर आपण म्हणतो, खऱ्या मायबापाचं असेल तर करून दाखवशील, म्हणतात की नाही लोक असे. खरं सांगू का तुम्हाला, खऱ्या मायचं फक्त गणपतीच आहे, बाकी सगळे मायबापाचे आहेत. बरोबर आहे की नाही? गणपतीचा जन्म हा फक्त मातेपासून आहे, बाकी आपण सगळे मातृपितृ, म्हणजे माता आणि पिता, आई आणि बापाचा दोघांचाही सारखा अधिकार आहे. पण गणपती बाप्पाचा जन्म हा केवळ मातेपासून आहे. आणि म्हणून गणपती बाप्पांच्या चरित्रामध्ये काही शिकण्यासारख्या जर गोष्टी काही असतील, आईच्या वचनासाठी गणपती बाप्पाने आपला देहदान द्यायला सुद्धा मागं पुढं पाहिले नाही. आईने काय सांगितलं होतं की बाबा रे, माझं स्नान होईपर्यंत कोणीही आतमध्ये आलं नाही पाहिजे. पार्वती आईसाहेब स्नानाला गेल्या आणि नेहमीप्रमाणे स्वतःच्या घरात यायला कोणाची परवानगी मागायची गरज आहे का? देवादेव महादेव आले आणि गणपती बाप्पा पहाऱ्यावर होते. त्यांना समोर पाहिल्यानंतर, खबरदार, एवढ्याशा पोराने आवाज टाकला. भाऊ, महादेव विचार करतायत, माझ्याच घरात मला जायला अडवणारं हे चिमुरडं पोरगं कोण? बरं, आता महादेवांना राग आला, हातात त्रिशूळ आहे, सगळा बंदोबस्त आहे हो, पण आदेश द्यावा कसा? पोरग आहे ना, पोरावर त्रिशूळ करायचं बरं नाही वाटत. देवांचा देव आहे, महादेव आहे, देव पुष्कळ आहेत, महादेव एकच आहे. आणि मी देवांचा देव आणि एवढ्याशा लेकरावर मी प्रहार करावा ही योग्य वाटे ना?
बराचसा संघर्ष झाला गणपती बाप्पाचा आणि महादेवाचा. महादेवाने समजून सांगण्याचा पण प्रयत्न केला की बाबा लेकरू आहे, त्याला जरा थोडंसं नाही का, एखादी माय पहा लेकराला जर खाऊ घालायचं असेल ते तसं जर खात नसेल तर ती माय त्याला समजवते, हा घास खाऊचा, हा चिवचा वगैरे वगैरे, ती माताच करू जाणे. तसं महादेवाने गणपतीला समजवण्याचा प्रयत्न केला, पण गणपती समजवण्याच्या पलीकडचा. तुम्ही काहीही मला सांगा, माझ्यात बदल होणार नाही. माझी मातोश्री जोपर्यंत स्नान संध्यावर कोणी येत नाही तोपर्यंत कोणालाही प्रवेश नाही. अरे बाबा हे घर माझं आहे म्हणले, असेल मला माहीत नाही, प्रवेश नाही. महादेव म्हणतात आणि याच्याही नेमके कोणची, म्हणजे माझ्या घरात नक्की कोण आहे. महादेव विचार करतायत, बरं माझ्या घरात दुसरं कोणी येत पण नाही, मग अशा वेळेला ही कुठं गेली. पत्नीला काय म्हणतात लोक, ही कुठं गेली, ही तरी याला समजायला आली पाहिजे. पण हिनेच आदेश दिला हे ह्यांना कुठं माहिती आहे. लक्षात येते का, हिनेच आदेश दिला हे ह्यांना कुठं माहिती आहे, ते त्यांच्या लक्षातच येईना. आणि म्हणून नाईलाजाने प्रवेश मिळाला म्हणून महादेवांना शस्त्र चालवावं लागलं. आणि शस्त्र चालवल्यानंतर गणपतीचा शिरच्छेद झाला. शिरच्छेद झाल्याबरोबर गणपतीच्या रक्ताचा ओघळ तो न्हाणी घरापर्यंत गेला. न्हाणी घरापर्यंत गेल्यानंतर अर्थात शिरच्छेद होताना गणपती बाप्पाने टाहो फोडला. आई आई म्हणून टाहो फोडल्याबरोबर पार्वती मातेपर्यंत ते शब्द गेला. एव्हाना स्नान संध्या उरकलेली होती, साडी परिधान केलेली होती आणि रक्ताचा ओघळ ज्या दिशेने आलाय त्या दिशेने पार्वती माता पावलं टाकत होती. पाहते तर माझा गणेश रक्ताच्या थरोळ्यात कोसळलेला पाहिल्यानंतर त्या मातेचं काळीच गळबलून गेलं. पुत्र गणेश, पुत्र गणेश जोरजोराने टाहो फोडू लागली आणि रक्ताच्या थरोळ्यात माखलेलं गणेशाचं कलेवर मांडीवर घेतलं. ती मा एका लेकरासाठी टाहो फोडत होती. महादेव सगळे डोळ्यांनी पाहत होते, माझ्याच पुत्राचा वध माझ्या हातून झाला. क्रोध अनावर झाला. जोपर्यंत माझ्या लेकराला जीवदान दिलं जात नाही मी सारी सृष्टी तहेस नहेस करून टाकेन. माझा क्रोध सर्व देवांना ठाऊक आहे. माझ्या लेकराला जर जीवदान मिळालं नाही, बोलणारी केवळ ती देवी नव्हती, ती माता होती. काळीज पिळवटून टाकणाऱ्या भावना मनामध्ये व्यक्त झाल्या. डोळ्यांच्या अश्रू कदापि थांबत नव्हत्या. पुन्हा पुन्हा लेकराला छातीशी खूप ढाळायच्या. पुत्र गणेश बोल नाही आयुष्य काहीतरी, बोल बाळा, बोल काहीतरी. कसा बोलणार, धडावर शिरच नाही. बाजूला पडलेलं शिर उचललं, धडाला जोडण्याचा प्रयत्न केला, धड काही जोडलं जात नव्हतं. महादेवांना पाहून सांगितलं, ह्यात मी तुम्हाला सुद्धा माफ करणार नाही. महादेव, ब्रह्मदेव, श्री हरी विष्णू सगळे देव विचारात पडले. पार्वती आई साहेबांचा क्रोध साऱ्यांना ठाऊक होता. जर वेळेचा क्रोध शांत केला नाही तर सृष्टीचं काही खरं नाही. म्हणून तिने देवाने विचार केला आणि गणपती बाप्पाला जीवदान द्यायचं ठरवलं. पण कसं जीवदान द्यायचं, महादेवांनी सगळ्या गोष्टींचा विचार केला. काही दूतांना पाठवलं, काही गणांना पाठवलं. उत्तर दिशेच्या बाजूने जा आणि जे पहिलं जीवित व्यक्ती अथवा जनावर दिसेल त्याचं शिर कलम करून घेऊन या. अर्थात गेलेल्या व्यक्तींना मनुष्य नाही भेटला, पहिला भेटला हत्ती. आणि त्या हत्तीचं शिर उडवलं, ते शिर कलम केलं आणि ते दूध घेऊन आले. आणि इकडे पार्वती आईसाहेब रक्ताने थार त्या ठिकाणी माखलेला गणपतीचा देह मांडीवर घेऊन टाहो पडत होत्या. काही दूतांना पुढे त्या ठिकाणी महादेवांनी पाठवलं आणि गजाचं शिर म्हणजे हत्तीचं शिर गणपतीला जोडलं गेलं आणि संजीवनी मंत्राचा प्रयोग केला. आणि गणपती बाप्पा हत्तीच्या मस्तकासह उठून बसले आणि पहिला प्रणाम गणपतीने आपल्या मातेला केला. आणि मातेच्या आज्ञेसाठी प्रसंगी प्राणाचं बलिदान देणारा दैवत म्हणजे गणपती बाप्पा.
मातेच्या आज्ञेत कसं राहावं हे सुद्धा गणपती बाप्पाच्या चरित्रातून पाहायला मिळतं. आणि त्या दिवसापासून गणपती बाप्पाला आणखीन एक नाव पडलं गजवदन, म्हणजे गजानन. म्हणून हत्तीची सोंड धारण केली म्हणून त्यांना गजानन असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा गणपती बाप्पांच्या देवादिदेव महादेवांच्या चरणावर आणि छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरणावर समर्पित करून सेवेला याच ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कुरे वेळी वाकुडी उतरे. करा क्षमा अपराध महाराज तुझे. नाही विचारिला अधिकार मी आपला. करा क्षमा अपराध महाराज तुझे. तुका माने ज्ञानेश्वरा रंगमायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तू ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया.